सुखाची विरून गेली दुःखाच्या लागती झळा जगास परक्या कशा दाखवू हृदयीच्या लागल्या कळा सोबती सना कुणीच उरल आता हक्काच नकळत जडलं दुःखाशी नात रक्ताच हे नात रक्ताच हे नात रक्ताच हे नात रक्ताच. याच्यावर काहीच उपाय नाही का हो? उपाय आहे ना, पण ते HIV जंतू मारण्यासाठी नव्हेत तर त्यांना आटोक्यात आणण्यासाठी आहेत. काय अवतार करून घेतलेस तू? तब्येत ठीक आहे ना तुझी? हो. बरं, रिपोर्ट कसे आहेत? रिपोर्ट्स ओके तसं म्हणाली ती. मी तिला तुम्हाला नंतर फोन करायला सांगतो. माझं मेला कोणाला कौतुकच नाही. अगं रोज तीच स्वयंपाक करते ना, पण तुला हे कसं कळत नाही की तिच्या आईचं बीपी वाढलाय आणि रिपोर्ट आणायला ती गेलीये म्हणून? तर मला 2-2 सासूंचा जाच सहन करावा लागणार. कामवालीला सुद्धा काही बोलायचं नाही. कामवाली नाही. बरं, मी उद्या अर्ली मॉर्निंगला पोहोचतोच आहे. आल्यावर आपण खूप गप्पा मारू, ठीक आहे? बाय स्वीटहार्ट, लव्ह यू, बाय. गुड नाईट. माझे हे शरीर घाण आहे, घाण आहे माझे हे शरीर. मला माझ्या शरीराची केस वाटते. नको नको मला हे शरीर नकोय. काय करू मी, काय करू? हा, आत्महत्या. हो, आत्महत्याच करायला हवी. पण नको. माझे बाळ, त्याचा काय दोष? त्याला जन्माला घालायलाच हवं. निदान त्याच्यासाठी तरी मला जगायलाच हवं. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, हे सर्व सहन करायला मला शक्ती दे रे परमेश्वरा. कुणी आहे का घरात? या 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 बऱ्याच दिवसांनी आलात. अहो ते तुमच्या अलीकडचे गोखले, त्यांचा मुलगा. अच्छा अच्छा, म्हणजे तो मयूर का? हो हो मयूर. अहो त्याचे लग्न जुळवायचंय ना. अरे वा, मग जमलं का लग्न?
छे हो, आतापर्यंत 8 मुली दाखवल्या त्या मोराला, पण एक मुलगी पसंत करेल तर शपथ. मग आज 9वी का? नाही, 8वी. पण एक सांगू का, तुमचा मंगेश बिचारा साधा हो, एका फटक्यात पहिलीच मुलगी पसंत केली त्याने. हो ना, शिवाय आमचा मंगेश गव्हर्नमेंट सर्वंट. अजिबात नखरे केले नाही, पटकन लग्न जमलं. अहो, तो गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून तर मी चांगली मुलगी दाखवली त्याला. मी माझ्या मेहनतीने त्याचे लग्न जुळवले, हेच माझं फलित नाही का? शिवाय तुम्ही माझ्या बायकोला साडी, मला धोतर, शिवाय सदराचा कपडा वेगळाच. असू दे हो गुरुजी, तुमचा आशीर्वाद तेवढाच महत्वाचा होता. हो हो हो, हे अगदी बरोबर हो. पण मी काय म्हणतो, मंगेशच्या लग्नाला 3 वर्षे झाली, आता तुमच्या आशूचे लग्न नाही जमवायचे का? अरे हो, तुम्हाला सांगायलाच विसरले बघा. अहो, आमच्या आशूचं लग्न झालं. काय? मी न जमवताच लग्न झाले? अहो, तिने लव्ह मॅरेज केलं. अच्छा अच्छा, तरी जमाच कळले नाही. बरं, जाऊ द्या. पण मुलगा वगैरे बरा आहे ना? म्हणजे घरंदाज आहे ना? नाही म्हणजे आम्ही थंबूत माहिती ठेवतो हा प्रत्येक मुलाची, म्हणजे त्याच्या घराण्यापासून तर परिस्थिती कसे म्हणजे. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. आमच्या आशूला खूप श्रीमंत आणि चांगला नवरा मिळालाय. नशीब काढले हो पोरीने. हो ना. मग आता आमचे काम संपले वाटतं. नाही हो, अजून तुमचं काम संपलेलं नाही. आमची नेहा आहे ना, तिच्यासाठी स्थळ शोधा तुम्ही आता. आता कसे बोललात? पटापट मुलीचा फोटो, जन्मपत्रिका, माहिती, शिवाय अपेक्षा काय काय आहेत ते सुद्धा सांगून ठेवा, म्हणजे कसे. अहो, अपेक्षा काय असणार? मुलगी कशी सुखात राहायला हवी. आणि हो, श्रीमंत नवरा हवा. अहो, श्रीमंत मुलाच्या अपेक्षाही जास्त असतील. झेपतील का तुम्हाला? अहो, तुम्ही शोधा तर खरं, मग बघू ना आपण देण्या घेण्याचं. नाही, लग्न जमवायचं आणि देण्या घेण्यावरनं ते तुटायचं. त्यापेक्षा आपण आपल्या कुवतीप्रमाणेच बघायला हवं. कसे? आज चहा नाही वाटत? हो हो ना. नेहा, अगं जरा गुरुजींसाठी चहा घेऊन ये बघा. ते चहा सोबत थोडा चिवडाही सांगितला असता तर. हो हो हो, मीच घेऊन येते. बस आहा तुम्ही. हो. हे नात रक्ताचं आई. काय ग? घे. हे काय आई? आई काय? आई, काय? मी ताईला फोन करू का ग? नेहमी नेहमी करतेस ना, मग आज काय विचारतेस? आणि काय ग, एवढं काय काम आहे ताईशी अर्जंट आज? काल ताई रिपोर्ट आणायला गेली होती ना, ते पण विचारते. ए आई, मी ताईकडे राहायला जाऊ का ग? मला इकडे अजिबात करमत नाहीये. अगं नको, एवढ्यात नको जाऊ. आता सध्या ती नवीन नवरी आहे, थोडे दिवस रुळू दे तिला त्या घरात, मग जा खुशाल. आणि मग त्या लोकांना असं नको वाटायला की लगेच बहीण आली म्हणून राहायला. नाही वाटणार. ताई सांगत होती खूप चांगली आहेत ती माणसं म्हणून, माझे खूप लाड करतील ते. ए आई, जाऊ का गो प्लीज? नको म्हटलं ना, एकदा सांगितलेलं ऐक बघू. अगं थोडे दिवस रुळू दे तिला, मग खुशाल राहायला तिथं. हे बघ, ताईला फोन कर आणि रिपोर्ट बद्दल विचार. हो, विचारते. आई, आई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नमस्कार करू. औक्षवंत हो. हो, मी सुद्धा नमस्कार करते. औक्षवंत हो. राहू दे ना, मी करते. बघितलंस, ह्या दोन्ही सुना मला काही काम करून देत नाहीत. ती अश्विनी सुद्धा तशीच आहे.
मला कुठल्याही कामाला हात लावू देत नाही. याचा अर्थ मला असं वाटतं आई, ह्या दोघींनी ठरवलंय की तुला CRS घ्यायला लावायची. CRS म्हणजे काय रे? म्हणजे सक्तीची विश्रांती. अरे आता मलाच काय, या गंगूला सुद्धा सक्तीची विश्रांती घ्यायला हवी. मग आपण तिलाही CRS घ्यायला लावू. म्हणजे हो साहेब, म्हणजे तुला कामावरून कमी करून टाकू. ह्या बाया आता तेव्हा का, आता मी काय केलं? तेच, कारण तू काहीच काम करत नाहीस म्हणून तुला कामावरून कमी करण्यात येत आहे. आता या ताई साहेबांनी विचारा की, समधी काम मी आज तर करते. आता मी गरीब, आता मी काय केलं? तू काहीच करत नाहीस म्हणून तुला आता CRS देणार. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नमस्कार, गंगाई. गुड मॉर्निंग अबे. अगं काही करत नाही, तू जा किचन मध्ये आणि काम कर. हे काय अमेय, एकटा झालास? का कोणी येणार होतं माझ्या बरोबर? अरे म्हणजे आईला असं विचारायचं की अश्विनी तुझ्यासोबत का नाही आली? हं? छत्ती येते ती. अमेय, अश्विनीची तब्येत कशी आहे आणि तिच्या आईची? ठीक आहे, थोडंसं डिप्रेशन आलंय. थोडंसं कुठे काही खुट्ट झालं की लगेच बावरते. अमे, अश्विनी काल थोडी डिस्टर्ब वाटली मला. थोडी काळजी घे तिची. आईच्या आजारपणात फार टेन्शन घेतलेलं दिसते तिने. अश्विनीला काही दिवस माहेरी राहायला पाठवूया का? आणि माझं काय? खरंच काही हरकत नाही. तेवढंच तिलाही जरा बदल होईल रे, बरं वाटेल. हो रे, आईचं बरोबर आहे. पण कसं आहे बघ, ही गेली ना माहेरी तर तिच्या आईला बरं वाटेल आणि आईसोबत ही राहिली की हिलाही बरं वाटेल. विचार करायचं. शांत. अगं असू दे ना, ते मी करते. नाही, माझं रोजचं काम आहे, मला करू देत ना. अगं एक दिवस प्रथा मोडली तरी चालते. मी बटरला ब्रेड लावून घेते. काय? बटरला ब्रेड काय? अश्विनी, मी ब्रेडला बटर लावते. अरे ओके. हो हो, बरी आहे मी. खराब झालेलं ब्रेड सगळा म्हणून फेकून दिला. एवढंच रक्त लागलं तर सगळा ब्रेड बटर काय टाकून दिला? आई, अश्विनीची मानसिक स्थिती तुला माहिती आहे. अमेय, तर जा बघ जा ना तिला किती लागलंय ते. मलमपट्टी कर जरा. गंगू मावशी, फर्स्ट एडचा बॉक्स घेऊन जा तिच्याकडे. पण प्लीज चहा द्या मला. हो हो. अमेय कधी आला काल? काल रात्री उशिराचं फ्लाईट होतं त्याचं. उशीर आला तो. मी दरवाजा उघडला. त्याचं काम कसं झालं? उत्तम. अगं ज्या मीटिंगसाठी तो गेला होता ना ते कॉन्ट्रॅक्ट त्याला मिळालं आणि खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे. हो का? म्हणजे बाळाचाच पायगुण आणि देवाची कृपा. आशू कशी आहे का माहित. आता अमेय गेलाय ना,
तो आल्यावर समजेल. हे नातं रक्ताचं. अशू बघू जरा किती लागलं. नाही मला मला थोडंसंच लागलंय. थोडंसंच लागलंय मग रडतेस कशाला? सहज रडते. अरे असं कोणी सहज रडतं का? बघू मला किती. नाही नको प्लीज, नाही लागलंय मला तेवढं. अशू असं काय करतेस? मला किती लागलंय तेवढं तरी बघू ना मला. तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? अरे इथे विश्वासाचा प्रश्न येतोच कुठे? मला खरंच नाही लागलंय, शपथ. आता शपथ द्यायची काय गरज आहे? लागलाय तर बघू मला एकदा. मला खरंच नाही लागलंय अभय, थोडंसंच लागलंय. माझ्या समाधानाकरता एकदा किती लागलाय तेवढं फक्त बघू. ठीक आहे? मला लागलंच नाहीये. तू प्लीज दूर हो ना. मला हात नको लावूस प्लीज. गंगू मावशी आल्यात. त्यांनी औषध आणलंय. मी औषध लावणार नाही, पण त्या औषध लावतील आणि ते लावून घ्यायचंय. अश्वती, बोटाला औषध लावते. मला नाही लागलंय. तुम्ही प्लीज खाली जा ना. अहो असं काय करताय? आम्ही साहेबांनीच मला तुमच्या बोटाला औषध लावायला सांगितलं. अहो नाही लागलं तर तशीच खाली गेली तर वरडतील ते मला. पण गंगू मावशी मला खूप थोडं लागलंय हो. मी आम्ही तेच म्हणते. आता थोडं लागलंय मग डसा रडताय कशा पायी? गंगू मावशी प्लीज तुम्ही जा ना खाली. अश्वताई, हवं तुम्ही पोटूशी आहात ना. हवं असं रडायचं नसतं. असं रडला मुलावर परिणाम होतोय. गंगू मावशी प्लीज तुम्ही जा ना खाली प्लीज. मी नाही रडणार आता. मी नाही रडणार. तुम्ही जा ना प्लीज. औषध घेते. एवढंस बोटाला लागलं तर ताईसाहेब त्यासाठी रडत होत्या. जेवण करताना भाजी कापताना आमच्या बोटाला लई टाइम कापते. आमच्या गरीबाकडे कोण बघते? या मोठ्या लोकांची दुखणी म्हणजे लई मोठीच. हा बोल ग. प्रियंका. काय ग, काय खास काम? नाही ग, सहज. म्हणजे तसं सहज पण नाही. अगं रडतेस कशाला? हे बघ, मला शांतपणे सांग पाहू काय झालं ते. आणि डॉक्टरांनी आपल्याला सांगितलंय की नाही की पॉझिटिव्ह राहायचं म्हणून? मग आणि तसंही आपण पुन्हा ब्लड टेस्ट करतोय ना तुझी. तुला माहिती आज सकाळी काय घडलं ते? प्रियंका, आज आम्ही सगळे नाश्ता करायला जेव्हा बसलेलो ना तेव्हा ब्रेडची नाईफ वापरण्याच्या ऐवजी मी खरकरची सुरी घेतली आणि ब्रेडला बटर लावताना माझं बोट कापलं ग. त्यातून खूप रक्त आलं आणि ते सगळं
त्या ब्रेडवर पडलं. खूप घाबरले ग. खूप लागलं का ग? खूप रक्त गेलं? औषध लावलंस ना? मला खरंच वाटलं नव्हतं ग असं एवढं काही होईल म्हणून. हे बघ, मला तरी वाटतं ना की सध्या तू किचन मध्ये जाणं टाळ. प्रियंका अगं, हे कसं शक्य आहे? अगं मी एक सासूरवाशीण आहे. मी जर किचन मध्ये जायचं टाळलं तर घरातले सगळे काय बोलतील? मला ना काहीच सुचत नाहीये ग. खरं आहे ग तुझं, पण मला पटतंय तू काय म्हणतेस ते. पण खरंच तू एक थोडे दिवस तरी किचन मध्ये जाणं टाळ पा. मी तुला येऊन भेटते. ठीक आहे. आशुताई, काय? गणपती बाप्पा